नमस्कार मंडळी. आज आपण आलोय रामश्याम मैदान किडकाली या ग्राउंडवरती आणि एक आपल्याला आल्या एक प्रेक्षणीय फेरा बघायला भेटला मथुरचा. एक बिंजोडचा बादशाह मथुर आणि एक उगवता सितारा मानेरे गावचा मथुर. एक दिसायला पण चांगला नंदी आणि जेमतेम लुक वाईज पण मथुर सारखाच दिसतं. चला संपूर्ण आयोजन नियोजन करतायत आणि संपूर्ण त्यांची टीम आहे मानेरे गावची, तसे संपूर्ण मित्रमंडळींची त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा नाव सांगा ना तुमचं? ऋषी भोईर वानेरा. दादा आज बघायला गेलं तर एक प्रेक्षणीय फेरा पडला. बरेच दिवसानंतर फेरा पडला मथुरचा आणि तो आपल्या मथुरमध्ये पडला. आजचा आनंद कसा आहे तुमचा? आज तर आनंद खूपच आहे. कधी स्वप्नात पण विचार नव्हता केला मथुरच्या गायात आमचा नंदी पाहेल, पण आज योगायोग आला आणि पाळाला. दादा काय सांगाल का, कसं काय नियोजन वगैरे कसं काय ठरला, कोणी केला? नियोजन तर काहीच नव्हतं. काल आम्ही निवांत बसलेलो. काल हा. आम्ही बैल पळवलेला त्या दिवशी, आज काढणार नव्हतो. हम्म. तर रात्री असं शुभमदाला फोन केला की आम्हाला बैल पाहिजे. शुभमदा बोलतो तुम्हाला 5 मिनिटात फोन करतो मी. शुभमदानी फोन केला आणि बोलले की उद्या बैल घेऊन या, आपण फेरा टाकू. दादा आनंद कसा आहे, कारण का बघा बरीच जण वाट बघत असतात. आता बरेच दिवसापासून फेरं नाही पडत, पण शेवटी पैरं पण मथुर सोबत होत नव्हतं, कारण का बरेचशे वेळेला कसं पैरे जुळलेलं असतात. पण अचानक फोन केला आणि खरोखर तुमचा पैरा जुळून आला आणि आनंद फेरायला तर पडला. खूपच आहे आज. आणि आमची अर्धी पोरं कामावर आहेत, ती पोरं नाराज झाली, त्यांना यायला नाही भेटला. हा. अचानक सर्व फिक्स झालंय. बाकीची पोरं सर्व कामावर आहेत आणि चांगलं वाटलं मथुर मध्ये पाहून आज. दादा मला तरी वाटतं मथुरमध्ये आता आपण अर्धे याच्यातनच सोडला, स्पीड पण चांगला लागलेला, कारण का बघा गाडी बाजूला असली ना अजून जोराम पळतं मथुर. पण आज आपली फेऱ्याला गाडी चांगली पळाली. येणाऱ्या काळामध्ये काय वाटतं, ही गाडी अशी जर यो सेम स्पीड राहिला तर आपल्याला बिनजोडला पळताना बघायला भेटेल का? पहिली गोष्ट म्हणजे मथुर मध्ये आमच्या बैलाला गला भेटला, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. चांगल्या चांगल्या अशा गोष्टी भेटत नाही, आमचे भाग्य आहेत. म्हणून मथुर मध्ये आम्हाला फेरा तरी भेटला. भविष्यात कधी योगायोग आला देवाच्या आशीर्वादाने तर पलताना पण दिसेल. 100% बघा, कुठून कुठेतरी अशा अपेक्षा सोडायची नाही. दादा सांगा ना थोडक्यात मथुर बद्दल, कधी खरेदी केलाय आणि कशा प्रकारे खरेदी झाली आपली? खरेदी 1-6 महिना झाला बैल घेऊन. हम्म. आणि चांगल्या शर्ती केल्या आणि आल्यापासून चांगलाच पळतोय. आणि तो पण आमचा घरचा. काही आज घरची गाडीचा फेरा मारणार होतो, पण पुढच्या अड्ड्यात 100% घरच्या गाडीचा फेरा मारू आम्ही. वा, म्हणजे कुठून कुठेतरी घरचा एक सास पलाव म्हणून एक चांगली खरेदी केलेली हा, वाटते. त्या नंदीने आम्हाला बैलगाडी क्षेत्रात आणलंय. काय नाव त्याचं? सुंदर नाव आहे त्याचं. हा. एक एवढूसा बच्चा होता तेव्हा आम्ही घेतलेला त्याला. हा. आणि मागच्या 2 वर्षात त्यांनीच आम्हाला शर्यत क्षेत्रात आणले. तर या सीझनला त्याचा ऍक्सिडेंट झालेला, खूप मोठी दुखापत झालेली. आम्हाला अड्डे द्यायला बैल नव्हता. काका बोलले बैल घ्यायचा, तर हा घेतला. आता पुढच्या मैदानात 100% घरची गाडी पालेल आणि तेव्हा चांगल्या चांगल्यांची पायाखालची धूल हलणार आहे. नक्कीच दादा, अशा अपेक्षा ठेवून आपण प्रत्येक जण मैदानामध्ये उतरतो. सांगा ना थोडक्यात, खरेदी कुठने केली आणि कशा काय प्रकारची खरेदी होती आपली मथुरची? खरेदी आम्ही हा बैल संभाजीनगर वरून घेतलाय. नाव काय त्याचं? तिकडं मथुर? तिकडे पण मथुरच नाव होता. तेव्हा हे सर्व पोरं बोलायला लागली, आपण सर्व मथुरचे कट्टर फॅन आहेत, तर नाव काही चेंज नाही करायचं. मग सर्वांनी ठरवलं जो नाव आहे तोच द्यायचं आणि तोच नाव ठेवला. आणि तिकडून बैल घेतला, 6 महिना झाला आणि चांगला बैल पळतोय. दादा काय किती शर्यती केल्या आल्यापासून आपण? 7 शर्यती केल्या. टोटल 9 शर्यती केल्या. 7 जिंकल्या बैल आणि 2 शर्यती पाडल्यात. काय फरक नाही, आल्यापासून 7 गुलाल भेटले, याच्यातच आम्ही खुश आहे. दादा आज कुठून कुठेतरी गावाचं नाव पण तुमचं होतंय आणि आता तुमच्या बोलण्यावरून तो वाटतंय की आपला सुंदरने कुठून कुठेतरी आपल्या या बिंजोड क्षेत्रामध्ये आपली जागा किंवा मनामध्ये जागा बनवून ठेवलेली आहे. काय म्हणाल? सुंदरची एक खासियत होती, खालून मग सुटला ना बैल. सट्टवाल्यांना इतिहास माहिती आहे मानेऱ्याचा सुंदर काय होता. बैल असा खाली जाताना एकदम म्हणजे असा कोण बोलणार नाही की हा बैल पळेल, पण खालून सुटला ना सट्टेवाल्याने परफेक्ट अंदाज होता की नाही ही गाडी लागणार म्हणजे लागणार. आणि त्यांनी जाम म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या केल्यात. वा दादा, काय म्हणून खरेदी केलेला आपण मथुर? काय नाही, एक शौक होता, खूप जणांनी हिनवलेला, त्यासाठी आपण बैल घेतला. आणि बैल घेतल्यापासून बैल चांगला पळतोय, याच्यातच आम्हाला आनंद आहे. आणि पैऱ्याला असं 1-1 फिरायला नाही लागत की एकच पैऱ्यात कंटिन्यू पालायचा. कोणी पण आपल्याला बैल देतो, कारण की आपलं शब्द आपण गोड आहेत आपल्याला बैल कोण पण देतो. आणि मेन गोष्ट म्हणजे तो पण पब्लिकला बोलतो, दोन्ही साईडला आपण पब्लिकला बोलतो, म्हणून पैऱ्याच्या काय आम्हाला टेन्शन आणि अडचणी येतच नाही. 100% दादा आज बघायला गेलं तर आता तुम्ही सांगितलं की हिनवलेलं, पण बघा जेव्हा जेव्हा जिद्दीची गोष्ट येते ना, तेव्हा तेव्हा माणूस अशा काही परिस्थितीतून जातो की एक चांगलं काहीतरी करून दाखवतं. असंच काही तुमच्या सोबत घडताना बघायला भेटतं. एक चांगला नंदी घेतलाय आणि तो पण त्याचा स्पीड पण चांगला आहे. पब्लिकला पळवला, मला तर वाटतं पब्लिकचं काम आहे. काय म्हणाल?
पब्लिकला म्हणजे तिकडे पण घोड्या बैलामध्ये पब्लिकलाच पालायचा. हम्म. आणि आतल्या बैलाला पैरे करताना किती अडचण येते ते आम्ही बघितलेले आहे. पण आम्ही ठरवलेला बैल घ्यायचा तर पब्लिकचाच घ्यायचा. आतला बैल घेतला तर किती पण बैल पळू दे, पब्लिकचा बैल भेटायला म्हणजे चुकून मुकून चांगला बैल भेटला तर. आणि आता पब्लिकला आपली स्वतःची 2 बैल आहेत तर आपल्याला आतला बैल कोणता पण भेटू शकतो त्या हिशोबात. आणि पुढच्या मैदानात 100% घरची गाडी पळवणार. नक्कीच दादा, काय सांगाल घरची गाडीचा आनंद कसा असतं? घरच्या गाडीचा आनंद, घरची गाडी कोणाची पण नाही पळत, ज्यांच्या नशिबात असते त्यांचीच घरची गाडी पळते. अरे वा. नक्की दादा, काय सांगाल आज संपूर्ण तुमची टीम वगैरे आलेली आहे, यंग पोरं आहेत, पोरांबद्दल काय सांगाल? त्यांच्याशिवाय खेळच नाहीये. पोरांबद्दल म्हणजे सर्व लहान पोरं आहेत, आम्ही दोघं तिघच फक्त मोठे आहेत आणि काकांचा सपोर्ट आहे. आणि हे सर्व पोरं आता सर्व 10वी पास झालेत आणि हे सर्व बैलांचं तेच बघतात आणि काकांचा सपोर्ट असतो त्यामुळं इथपर्यंत आहे. ओके, कोणाच्या नावाने गाडी बोलता आपली? कैलासवासी अशोक मोतीराम भोईर, विनायक रामा भोईर, दोस्ती ग्रुप, दोस्ती सुंदर ग्रुप, मानेरे. बघा मित्रांनो, मला तरी वाटलंच, कारण का ग्रुपच यांचं एवढं मोठं आहे ना, नक्कीच ग्रुपचं नाव लावत असणार. कारण का एक वाटलेलं की सुरुवातीला तर नाही विचारलं, पण आता विचारावं, कारण का ग्रुप आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांची मेहनत आपण थोड्या वेळापूर्वी बघितली. नेताना संपूर्ण त्यांची मित्रमंडळी सोबत होती. आज कुठे ना कुठेतरी सगळीजण एकत्र येतात, म्हणून हा बैलगाडाचं क्षेत्र चाललेलं आहे. आणि आजचा पोरांचा आनंद पण दादा तसाच असणार आहे. भले जे आलेत त्यांचा पण आनंद म्हणजे जे आले नाही ते तर खूप म्हणजे टसून होते आमच्यावर. तुम्ही डायरेक्ट ठरवता, सांगत नाही असं तसं. आणि त्यांना कामावरून मॅनेजरने सोडले नाही, ते निघालेले. मी बोललो काय येऊ नका, काम पहिले करा, नंतर बैलगाडी क्षेत्र बघू. काम केलं तर पुढे आपण काय पण शौक करू शकतो. 100%. बघा एक फक्त असंच नाही की फक्त शर्यत क्षेत्र, आता पावसाला आलं, शर्यत क्षेत्र बंद झाल्यावर काय करायचं? बरोबर, काम तर केलंच पाहिजे ना. 100%. बघा दादांनी सांगितले कुठेतरी एक चांगला संदेश प्रत्येक यंग पोरांसाठी. कुठून कुठेतरी प्रत्येकाला जमत नाही शर्यतीमध्ये यायला, आमचं पण काहीतरी तसंच आहे. चला दादांना शुभेच्छा देतो. तत्पूर्वी दादा सांगा, एक इच्छा होती एक मनामध्ये, आजची रात्र म्हणजे संध्याकाळपासून, कालच्या रात्रीपासून ठरलेलं, मनामध्ये काय चालू होतं तुमच्या? कारण का उद्या कालपासून म्हणजे पोरं आहेत, कालपासून तर कोण झोपलत नाही. सकाळी 6 वाजल्यापासून कधी जायचं, आपण कामावर होतो. हा बोल तुम्ही सुट्टी मारतो, मी काय सुट्टी वगैरे मारू नको, आपण जाऊ आरामशीर. आणि सकाळपासून हे बैलाच्या गोट्याच्या पासून हालतच नव्हते. त्यांना असं आलेलं कधी अड्ड्यात जातो. मथुर बद्दल काय सांगाल? मथुर आहे. मथुरची बरोबरी कोणी करू शकत नाही. मी मागच्या बाईट मध्ये पण बोललेलो, मथुर आहे. मथुर सारखा नंदी पुन्हा होणे नाही. 100%. दादा आज बघायला गेलं तर खूप चांगला आपला मथुर पलतं. याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं, कशा काय प्रकारे हा खेळू शकतो? चांगला खेळ खेळू शकतो, पण मथुरचा एवढा खेळ आनंदी नाही करू शकत. कारण की मथुरने जे इतिहास करून ठेवलाय तो इतिहास कोण नाही मिटू शकत मथुरचा. बरोबर. दादा आज बघायला गेलं तर शुभम दादा, राहुल दादा कुठून कुठे प्रत्येकाला म्हणजे असा समजून घेऊन कुठून कुठे पैऱ्यासाठी प्रयत्न करत असताना आज एका शब्दावरती पैरा झाला. काय म्हणणार शुभम दादा किंवा राहुल दादा? शुभम दादा आणि राहुल दादांचं तर धन्यवादच देऊ, कारण की एका शब्दावर बैल दिला. आम्ही कधी स्वप्नात पण विचार नव्हता केला की आपण मथुरच्या गायात पळू. फक्त मथुरच्या कट्टर फॅन होतो आम्ही, पण योगायोग की आज मथुरच्या गायाला गाळा लावून आपल्या नंदीला पाहायला भेटलं, हेच आमचं भाग्य, हेच आम्ही शर्यत क्षेत्रात कमवलं. 100%. बघा कुठून कुठेतरी फॅन फॉलोईंग पण येणाऱ्या कालामध्ये 100% वाढणार आहे. दादा खूप सारे शुभेच्छा देतो. येणाऱ्या कालामध्ये आपला मथुर खूप सारं नाव करू दे, तुमच्या गावाचं नाव, तुमच्या संपूर्ण दोस्ती ग्रुपचं नाव आजरामर करू दे, हीच देवाचरणी प्रार्थना असेल. आज जसा पळाला आहे तसा कायम स्वरूपी त्याचा पल त्याच प्रकारे असू दे आणि 1 नंबरमध्ये खेळू दे, हीच देवाचरणी प्रार्थना असेल. दादा धन्यवाद. धन्यवाद दादा.